हाय फ्रेंड्स, आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत. अशा प्रकारे बनवल्यावर खूप छान आणि पौष्टिक अशी भाजी बनते. कडवट पण लागत नाही. एक कांदा कापून घेतलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर. कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि चिरलेले कांदे त्यामध्ये फ्राय करून घेऊया, म्हणजे कडवटपणा कमी होतो. छान असं 5-6 मिनिट फ्राय करून घेऊया. त्यानंतर याला साईडला काढून घेऊया. छान असे फ्राय झालेले आहेत. आपण आता त्याच कढईमध्ये तेल टाकून घेऊया. जिरे, चिरलेला कांदा, कढीपत्ता. कांदा असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. त्यानंतर कारला त्यात टाकून घेऊया. तो पण छान असा फ्राय करून घेऊया. कारल्याची पौष्टिक अशी भाजी. त्यामध्ये चिमूटभर हळद, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ, सगळे एकजीव करून घेऊया. त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेऊया. गरम पाणीच टाकायचं, म्हणजे चव छान लागते. त्यानंतर शेंगाचं कूट टाकून 5-6 मिनिट शिजून घेऊया. त्यामध्ये घरकुल मसाला, तुम्ही सब्जी मसाला पण वापरू शकता. त्यावरून कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि 5-7 मिनिट शिजून घेऊया. परफेक्ट अशी आपली भाजी रेडी झालेली आहे. नक्की एकदा